9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्ता आहोत. आपण बघताय परिस्थिती काय आहे ती. संपूर्ण विट्यामध्ये जागोजागी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कशाही पद्धतीनं वाहने उभी असलेली आपण पाहतोय. विट्याला सध्या ट्रॅफिक इन्चार्ज नाही आहेत. या अगोदरचे ट्रॅफिक इन्चार्ज माळीसाहेबांची बदली झाल्यानंतर अजून ट्रॅफिक इन्चार्ज आलेले नाहीत. बहुतेक कुलकर्णी म्हणून ट्रॅफिक इन्चार्ज किंवा ट्रॅफिक PSI लवकरच येणार आहे असे समजते. परंतु सद्यस्थितीला त्यांच्यापुढं प्रचंड मोठं आव्हान असणार आहे, ते विट्याचं ट्रॅफिक कसं कंट्रोल करणार याचं. आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 2 महामार्ग गेलेले आहेत. विटा सांगली रोड नेहमी पॅक असतो. कराड रोडला तर अगदी चालताही येत नाही आणि रस्त्याच्या बाजूला कशीही वाहनं उभे केलेले असतात, यावर कुणाचंही नियंत्रण नाही. सध्याचे जे ट्रॅफिक पोलीस आपण बघतोय की कुठंतरी कोपऱ्यात, त्या बाजूला आपण बघतोय की त्या कोपऱ्यात उभा आहेत आणि त्यांचं भलतंच कारनामा सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्यक्षात विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या चारी बाजूचे रस्ते नियंत्रणात आणणं हे त्यांचं काम आहे, परंतु त्याकडे त्यांचं कसलंही लक्ष असलेलं पाहायला मिळत नाही. आणि याचं कारणही आहे की विटा पोलीस स्टेशनकडे सद्यस्थितीला ट्रॅफिक PSI नाही आहे. म्हणजे ट्रॅफिकवर कंट्रोल ठेवणारा अधिकारीच त्यांच्याकडे नसल्यामुळं हे ट्रॅफिक पोलीस कुठेही उभा राहून कशाही पद्धतीनं ट्रॅफिक नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतानाच दिसतात. या बाजूला आपण बघतोय की इथं पुढं बघा कशाही गाड्या वळत आहेत. अगदी विट्यातील सुप्रसिद्ध असा पंचमुखी गणपती मंदिरा शेजारच्या बाजूनं जे चौंडेश्वरीकडून रस्ता येतो त्याही बाजूनं कशीही उलटी वाहनं येतात जातात, त्यावर कुणाचं नियंत्रण असलेलं पाहायला मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुद्धा आपण बघतोय की कशाही पद्धतीनं वाहनं पार्किंग आहेत आणि ट्रॅफिक पोलीस बघा त्या कोपऱ्यात तिथं उभं राहून अगदी निवांत, म्हणजे काही कोण विचारणारच नसल्यामुळं त्यांना अगदी विट्यातील ट्रॅफिक त्यांच्यामुळं सोयीर झालेलं आपल्याला पाहायला मिळते. एकतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल व्यवस्था बंद आहे, याचं कारण आजपर्यंत कोणाला कळालेलं नाही. समजा जर महामार्गाचं कारण सांगितलं गेलं तर इथून पुढे 40 किलोमीटर अंतरावर गेलेल्या कराडमध्ये याच रोडला ट्रॅफिक सिग्नल कसा सुरू आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतोय कराड रोडला जर गेलो तर अगदी विटा हायस्कूलपर्यंत किंवा सेंट्रल स्कूलपर्यंत तरी अगदी चालताही येत नाही. नेहमी वाहतूक जाम असतं. आता यावर नियंत्रण पोलीस कसे आणणार किंवा नवीन कुलकर्णी सर येणार आहेत, ते कसं यावर नियंत्रण आणणार हे महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मायनी रोडला महामार्गाचं काम चालू असताना अर्धवट स्थितीत बंद पडलं आहे, त्यामुळं तिथंही चारी बाजूनं म्हणजे दोन्ही बाजूनं ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खानापूर रोडला जर आपण बघितलं तर संध्याकाळच्या वेळेला खाजगी तिथं लक्झरी कशाही पद्धतीनं उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे येणारे नवीन ट्रॅफिक पोलीस विट्यातील ट्रॅफिक व्यवस्था कशा पद्धतीनं कंट्रोल करणार हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतोय की पोलीस स्टेशनपासून पुढच्या बाजूला गेलं तर बस स्थानका शेजारी अगदी व्यंकटेश्वरा कोल्ड्रिंकच्या पुढं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनं कशीही पार्क केलेली असतात, त्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. आणि असं जर हे होत गेलं तर एकदा का जर वाहनधारकांना वळण पडलं की विट्यामध्ये कुणीही काही अडवू शकत नाही, तर मात्र हे ट्रॅफिक नंतर कंट्रोल होणं हे खूप मोठं कठीण काम होणार आहे. कॉलेजचे काही विद्यार्थी असतात, आपण बघतोय की विना नंबर प्लेट वाहन म्हणजे मोटरबाईक अशा उडवत असतात, कशाही स्पीडनं जातात, ट्रिपल सीट जातात. त्यावर सध्या ट्रॅफिक पोलिसांचं नियंत्रण नसलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विटा शहर हे स्वच्छतेत 1 नंबरला असलं तरी ट्रॅफिकच्या बाबतीत मात्र अगदी 0 नंबरला गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि
येणारे जे कुलकर्णी साहेब आहेत हे येत्या 1-2 दिवसात येणार आहेत असं समजलं, ते या सगळ्या समस्यावर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.